महाराष्ट्र। मी प्रदीप माने पाटील, माझं गाव सावर्डे। मी जिल्हा परिषदेच्या मनोजरी गटातून निवडणूक लढवत आहे। माझं चिन्ह आहे धनुष्यबाण। माझ्या सावर्डे गावामध्ये मी सरपंच 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पाणी फाउंडेशनचं जोरदार काम केलं। गावातील तरुणापासून वृद्धापर्यंत सर्वजण एकत्र येऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी फाउंडेशनचं काम करून पडणारा पावसाचा थेंब न थेंब त्या जमिनीत मुरवण्याचं काम केलं। अनेक झाडं लावली आणि ह्या साऱ्या गोष्टी करत असताना गट तट पक्ष सोडून आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्या ठिकाणी गाव पाणीदार झालं। त्यामुळं गावामध्ये आमिर खान आले, ज्यांनी ही वॉटर कप फाउंडेशन सुरू केलं। या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक जण एकत्रित आले। आमिर खाननी आम्हाला 10 लाखाचं राज्यातलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं। एवढंच नव्हे, यामुळं या गावातील अनेक उद्योजक जे पुण्या मुंबईला स्थित आहेत, त्यांनी CSR फंडाच्या माध्यमातून करोडो रुपये गावाला दिले। एवढंच नव्हे तर सावर्डे गावामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधी सेवा प्राधिकरण हा कार्यक्रम राबवला। राज्यातून मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सावर्ड्यात आले। SP, CO, कलेक्टर हे तर रोजच येत होते। त्यामुळं गावचं नाव एका राजकीय पटलावरती आलं आणि सामाजिक कामातून या गावाची दिशा बदलली। माझ्या सावर्डे गावामध्ये अनेक मराठी शाळेमध्ये शिकलेली मुलं त्या ठिकाणी MPSCच्या माध्यमातून अधिकारी बनले। त्यामुळे सावर्डे गाव हे अधिकाऱ्याचं गाव म्हणून पुढे येऊ लागलेलं आहे। सावर्डे गाव हे पहिलवानाचं गाव म्हणून पुढे आलं होतं। आज सावर्डे गावामध्ये अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी काम चांगलं करत आहेत। या परिसरामध्ये मी सरपंच परिषदेचा अध्यक्ष असताना, मी सावर्डे गावचा लोकनियुक्त सरपंच असताना अनेक लोकांच्या शेवटच्या कुटुंबापर्यंत पोचलो। त्यांच्या व्यथा समजून घेतल्या, त्यांचं दुःख समजून घेतलं। या परिसरामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काही कामं व्हायची होती ती आजपर्यंत तेवढी समाधानकारक कामं झालेली नाही। मी महिलांना भेटतो, तरुणांना भेटतो, त्यांच्या समस्या समजून घेतो। काही वृद्धांच्या समस्या वेगळ्या आहेत। एकंदरीत राज्याच्या आणि केंद्राच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेसारखं एक चांगलं सभागृह, जिथे प्रश्नाची तट लावली जाते, त्या सभागृहामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्वांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। यापुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, या माझ्या माता भगिनींना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांच्या हाताला काम मिळावं, यासाठी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी निश्चितपणे सतत कार्यरत राहीन। मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, मला तुम्ही निवडून द्या। मी तुमच्यासाठी 24/7 म्हणजे 24 तास मी उपलब्ध असेल। मी लोकनियुक्त सरपंच असताना माझ्या गावामध्ये दारूबंदी केली, मटकाबंदी केली, अवैध धंदे मोडून काढले। एवढंच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये महिलांना अनेक योजना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कार्यशाळा राबवल्या, अनेकांना कर्ज उपलब्ध करून दिलं, अनेकांना व्यवसाय उपलब्ध करून दिले। एवढंच नव्हे तर दूध व्यवसायाला चालना मिळावी म्हणून आंदोलन केले, दूध भेसळीच्या विरोधात आंदोलन केलं। अशा सारासार बळीराजासाठी, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी सतत काही ना काही उपक्रम मी राबवत राहिलो। मला जर तुम्ही संधी दिली तर निश्चितपणानं आपल्या परिसराचा या 11 गावामध्ये प्रत्येक गावात जाऊन त्याच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। या ठिकाणी लाडक्या बहिणीसारखी योजना या राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री तथा आत्ता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या कार्यकालामध्ये 1500 रुपये सुरू झाले। आज ह्या लाडक्या बहिणींना 21 रुपये होत आहेत। या लाडक्या बहिणी आनंदी आहेत। मला आशीर्वाद लाडक्या बहिणीचा मिळेल या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही आणि या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचा शिवसेनेचा उमेदवार निश्चितपणे निवडून जाईल। तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे। मी सदैव तुमच्याशी एकनिष्ठ असेन आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाची तड लावण्यासाठी सभागृहामध्ये मी प्रयत्न करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।